हे हाय. तू गाली राईट? येस. अगं बस ना. सॉरी, मला यायला जरा उशीर झाला. अगं काही नाही, फाईन. तसंही पुरुषांचा अर्धा जन्म बाईची वाट बघण्यातच जातो. आवडला ना माझा सेन्स ऑफ ह्युमर? ठीकठाक आहे, पण मला खरं सांग की हा डायलॉग तू नाटकामधनं उचललायस ना? नाही या, माझा ओरिजिनल डायलॉग. खोटारडा आहेस. कुठे काय? अरे मी येण्याआधीच तू दोघांची ऑर्डर देऊन ठेवलीयस. हो, म्हणजे मुलींना पेस्ट्री आणि कॉफी आवडतं, सो म्हटलं तेच मागव. घे ना. तुम्ही लोकांनी ना मुलींना एकदम स्टिरियोटाईप करून ठेवलंय. अरे मग काय, तुमच्या मते मुलींना फक्त पिंक साडी, चॉकलेट, टेडी बिअर साडी एवढंच आवडतं. पण खरं असेल ना, मी त्यातली मुलगी नाहीच आहे. आय एम अ फ्री बर्ड. हे सगळं बाहेर बोलण्यापुरती की घरात पण? खरं सांगू तुला, म्हणजे बाहेर असताना माझं फ्रीडम ना 100% असते, पण घरात असताना ते कधी कधी 80%, 60, 50 पकड. म्हणजे म्हणजे लेट नाईट पार्टीज अलाउड आहे, बट ओनली विथ माय गर्ल्स. आणि शॉर्ट्स घरात चालतात पण बाहेर नाही चालत. फाटक्या जीन्स कधीच नाही, टँक टॉप्स कधीच आहे. हा, पण मला माझ्या नवऱ्यासोबत फ्रीडम हवंय, तेही लग्नानंतर 100%. आणि मला हे चालणार नसेल तर? एनी हाऊ आईने फोर्स केलाय म्हणून मी तुला इकडे भेटायला आले. त्यामुळे तुला चालणार किंवा नाही चालणार याने मला घंटा फरक पडत नाही. गुड यार, कसली सॉलिड आणि चिल्ड आहेस तू. हे मला तर वाटतं ना की तू मुलगा म्हणून जन्माला यायला हवं. तुला पण असंच वाटतं? माझ्या बाबांना पण सेम वाटतं. पण देवाने गेम केला ना यार, एका मागोमाग 3 मुली पदरात पाडल्या. म्हणजे आता बाबांचं नेम चुकला एवढंच. स्वतःच्या बाबांबद्दल असं काही बोलताना लाज नाही वाटत तुला? नाही, मुश्किल आहे देवा. लय असंच वाटतं. मलाही तेच वाटतं. आय एम नॉट परफेक्ट मॅच फॉर. मी असं कधी म्हणालो? म्हणायलाच तरी हरकत नाही. मी काय तुला जज नाही करणार आहे. मला फक्त तुझ्याकडून नकार हवाय बस. नकार का? म्हणजे तुझं बाहेर काही अफेअर आहे का? अरे मला दुसरं कोणी आवडत असेल तर मी त्याच्यासोबत पडून नसते का गेले? तू इतके वर्ष सिंगल होती. डू यू रिअली थिंक की माझ्यासारख्या सुंदर, संस्कारी आणि सेक्सी मुलीचे कधीच बॉयफ्रेंड झाले नसणार? बॉयफ्रेंड अनेक वचनी. मोठी लिस्ट दिसते तुझी. नाही, 2च होते. पहिला अर्जुन, दुसरा सिद्धार्थ. पहिल्याला मी सोडलं, दुसऱ्याने मला सोडलं. आणि पहिला जाम टॉक्सिक आणि दुसरा तर व्हर्जिनिटीच्या मागे पळत सुटला होता. माझ्यामध्ये दोन्ही वाईट गुण नाहीये. तू काय स्वतःची ऍडव्हर्टाइजमेंट करतोयस का? तसं समज. इन शॉर्ट, तुला माझ्या भूतकाळाशी काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऑब्विसली नॉट. नाहीस. मग सांग, तुला कशी मुलगी हवी? मला अशी मुलगी हवी आहे ना की तिचा या फिलॉसॉफीवर विश्वास असेल. विचार कुठली फिलॉसॉफी? कुठली? बाबू मोशाय, जिंदगी बडी नाही लंबी होनी चाहिए. उगाच फिल्मी डायलॉग नको मारू. अगं हो, खरंच. म्हणजे बघ, मला माझ्या आयुष्यात असं कोणीतरी हवंय ना की जी मुलगी करिअर, पैसा, घर, गाडी, बंगला या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये अडकून न पडताना आयुष्य एखाद्या क्लासिकल संगीताप्रमाणे जगेल. चांगलंय. पहिल्यांदाच कुठल्या तरी मुलाकडून अशा अपेक्षा ऐकल्यात. ठीक आहे. शुक्रिया शुक्रिया मॅडम. बाकी तुझ्या होणाऱ्या नवऱ्याकडनं काय अपेक्षा आहे? हेच की तू नवरा नसावा, मित्र असावा. हे सगळं मला इम्प्रेस करायला सांगते की खरंच असं तुला वाटतं? ते खरंच मला असं वाटतं. म्हणजे तुला गव्हर्नमेंट जॉबवाला मुलगा नकोय? अर्थात नाही. आणि तसं असतं तर मी तुला पॅकेज विचारलं असतं ना. हा रे, मागच्या 57 मुलींनी हेच केलं होतं. व्हॉट? 57? तुझ्यासारख्या मुलाला एवढे नकार मिळाले? हो, म्हणजे काहींनी गव्हर्नमेंट जॉब नाही म्हणून नकार दिला आणि काहींनी जॉईंट फॅमिली आहे म्हणून नकार दिला. मला जॉबचा प्रॉब्लेम नाही. मला जॉईंट फॅमिली मध्ये नाही राहायचं. का? कारण प्रायव्हसी इश्यू. मुलींना ना सतत टोकत राहणं, घरात कोणीतरी आहे ना, ही फिलिंग नको असते. पण जर तुझे आई वडील आपल्यासोबत राहिले तर? मग मे बी येस. देअर यू आर. म्हणजे सगळ्यांनीच असा विचार केला तर गोष्टी सोप्या होतील नाही? म्हणजे असं काहीतरी आपण फॉलो केलं तर मुलींना तिच्या आई वडिलांपासून दूर जाण्याची भीती नाही आणि मुलांना त्यांच्या आई वडिलांपासून दूर राहण्याचं दुःख नाही. राईट? पण सगळे मुलं तुझ्यासारखा विचार का नाही करत? कारण सगळ्या मुली तुझ्यासारख्या नसतात. तू फ्लर्ट करतोयस का? नाही म्हणजे हो. अजिबात. बरं, तुला नाही आवडणार ना तर नको. हे पण आपण एक गेम खेळूया का? म्हणजे गोष्ट अगदी सोपी बघ. मी एखाद्या गोष्टीचं नाव घेणार आणि त्यावरून तुझ्या मनात जे काही यायचं तू सांगणार. ओके. समुद्र,
मित्र, गुलाबी, सूर्यफूल, हिरवं. आकाश. मला होकार का नकाश? हो काय? सॉरी मी ते फ्लो मध्ये बोलून गेले. असं पण आपलं ठरलं होतं ना की सांगितलेल्या शब्दावरून मनात जे येईल ते पटकन सांगायचं. मी फ्लो मध्ये बोलून गेले. आय एम रिअली सॉरी. आणि असं नाही की तुझ्यात फॉल्ट आहे. यू आर जस्ट परफेक्ट बॉय. इट्स जस्ट दॅट की मला अरेंज मॅरेज नाही करायचंय, मला लव्ह मॅरेज करायचंय. ठीक आहे, आपण उद्यापासून चोरून भेटूया, एखाद्या झाडाखाली बसूया, त्याच्यानंतर काय करायचं. एक मिनिट. हॅलो गार्गी, मी कुणाल बोलतोय. आय एम सो सॉरी. ॲक्च्युली मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय आणि माझी बॅटरीसुद्धा डेड होती का, त्यामुळे मला तुला कळवता नाही आलं. आपण उद्या भेटूयात का प्लीज. तुझं नाव काय आहे? उदयन. सॉरी, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. ऍक्च्युली मी ज्याला भेटायला येणार होती त्याचं नाव कुणाल आहे आणि मला वाटलं की तू कुणाल आहेस म्हणून आय एम सो सॉरी. म्हणजे तू ती गार्गी देशपांडे नाहीये. सॉरी, आय फक्ड अप. आय एम सॉरी. मी गार्गी पाठक. आय एम सो सॉरी. ऍक्च्युली काय आणि असे काय फरक पडतो ना, आपण बोललो, मला तुझ्याशी बोलून चांगलं वाटलं, मजा आली. आणि असे तुझी गार्गी आता येईलच आणि कदाचित ती पण ट्रॅफिक मध्येच अडकली असेल. आय एम रिअली सॉरी. बाय. एक मिनिट, तुला नाही वाटत का ही आपल्या लव्ह स्टोरी साठी परफेक्ट सुरुवात आहे? व्हॉट? मगाशी तूच म्हणाली होतीस की तुला लव्ह मॅरेज करायचं, अरेंज नाही. सो युनिव्हर्सने आपलं लव्ह अरेंज करून आणलं बघ. ऐकायला छान वाटतंय. प्रॅक्टिकली पण छान वाटेल. विचार करूया. म्हणजे आपण पुन्हा भेटणार नाहीयेत का? अरे मगाशी तूच बोललास ना, उद्यापासून सोडून भेटूया, झाडाखाली बसूया आणि पुढे काय करायचे ते यू नो. तुझा नंबर 58 आणि तुझ्या आयुष्यातील 58वी मुलगी आणि कदाचित शेवटची.